मी रिक्वेस्ट केली होती त्यांना 10 लाखापर्यंतची, पण ना त्यासाठी काहीतरी मॉर्गेज ठेवायला लागेल आपल्याला. आणि ह्या घराचे पेपर सुद्धा तुमच्याच नावावर आहेत ना. पण ते म्हणाले की जर तुम्ही माझ्या नावानं पॉवर ऑफ अटर्नी करून दिलीत ना तर 10 लाख लोन सहज मिळेल आपल्याला. अगो म्हणजे घर तुझ्या नावान करूचा का काय? गौरी आत आहे ना, हळू बोल, हळू. नाही आजी, घर बाबांच्याच नावाने असणार, पण हे घर गहाण ठेवायची ते परवानगी मला देतायत असं जर त्यांनी लिहून दिलं ना तरच मला लोन मिळेल. म्हणजे घर जावई बापूंच्या नावानेच राहतलं ना? हो आजी. बाबा हे सगळे पेपर्स आहेत, नीट वाचून घ्या. नाही पण म्हणजे सह्या वगैरे करायची गरजच आहे का? म्हणजे दुसरा काही मार्ग नाही आहे का? म्हणजे आपण हे सगळे पेपर्स त्यांच्या ताब्यात देऊ शकतो? काय नाही त्याचं की ह्या घराशी माझा संबंध आहे हे कागदोपत्री दाखवल्याशिवाय मला लोन नाही मिळणार. बरोबर बोलते. आणि महत्वाचं म्हणजे गौरी आपल्या नजरेसमोर राहणार आहे, ह्याच्यापेक्षा दुसरं सुख काय असणार नाही का? हो ना. आणि आई लोनचं काय ग, एकदा फेडायला लागलो ना की फिटेल आपोआप पटकन. हो ना, मी सुद्धा माझा पूर्ण पगार देईन त्यात. सगळं ठीक होईल, काळजी करू नका तुम्ही. सही कुठे करायचं? हो बाबा सांगते. एक इथे करा आणि दुसऱ्या पानावर. एवढंच ना ग? हो. अजून? आणि बाबा शेवटच्या पानावर एक आहे. इथे? हा. हो हो बाबा. आता उद्याच मी हे पेपर सबमिट करते, दुपारपर्यंत लोन मिळेल. आले. हा. अम्माचा फोन. हेलो, देखो इस समय हम तुमसे ज़्यादा बात नहीं कर पाएंगे, लेकिन हमारे जीते जी ये शादी नहीं हो पाएगी. हो सकता है हमें तुम्हारी मदद की जरूरत पड़े. तुम्हें मुंह मांगी कीमत देंगे हम, तुम तैयार रहना. पर मुझे करना क्या होगा? अरे वो हम तुम्हें वक्त आने पर बता देंगे. अच्छा हम रखते हैं, कोई आ रहा है. हेलो हेलो. पटकेला वाटतं. अम्माजी, मुंह मांगी किंमत तर मी घेईनच, पण सॉरी हा, यावेळेला मी तुमची मदत नाही करू शकत, कारण शिव आणि गौरीचं लग्न होण्यातच माझा खूप फायदा आहे, खूप मोठा फायदा. वहिनी, पवित्रः पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यः स्मरेत् पुण्डरीकाक्षं शबाह्याभ्यन्तरासे ओम पुण्डरीकाक्ष पुनातु ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. आदोलिजिद्यस्तौ प्रक्षाल्य ओम केशवाय नमः. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवः स्वस्ति नः पूषः विश्ववेदाः. ध्यान करेंगे भगवान का. हरे ओम मां गणानां त्वा गणपति गुं हवामहे प्रियाणां त्वा प्रियपति गुं हवामहे. ऐसे दादी के ही मुन्ना हो या फिर गौरी के भी मुन्ना हो? कुछ भी कह रही हैं दीदी, शिव बुलाती हमें वो. अरे मैं तो बस ऐसे ही पूछ रही थी, ऐसे नाम सुनते ही ब्लश करने लग जाते हो.
सरला भाऊ यहाँ। जी दादी जी। जाओ जाके गोमती और प्रभुदयाल जी को बुला कर लाओ। 4 बार बुला चुके हैं दादी जी, पर बुआ जी और फूफा जी पता नहीं कोई ना कोई बहाना देकर टाल ही रहे हैं। अच्छा रहने दो। और जौनपुर वाली नो, ये गणेश पूजा हो जाए उसके बाद मंदिर जाकर मिट्टी ले आना। माई मंत्रा और खल मिट्टी दोनों एक साथ कर लेंगे। और हाँ, वो तुम्हारे भाई साहब आ रहे हैं ना, मुन्ना के लिए मामा पहरावनी लेके। माता जी, आज तक हमारे मायके से कोई कमी हुई है जो आज होगी? आ रहे हैं हमारे भाई साहब। देखो, सीधी बात का हमें सीधा जवाब दिया करो। और हमारे पास समय नहीं है तुम्हारे मायके की कमियां गिनवाने के लिए। वरना गिनवा देते। रुको, तुम्हारी इच्छा भी पूरी करेंगे। हो जाने दो एक बार शादी, हाँ फिर फुर्सत में बात करते हैं। फलाय पुष्पाय च विष्णवे बृहस्पते सजोदास्थानो मुञ्चन्तु हार्दिकफलं समर्पयामि। हाँ हॅलो, हाँ बोल रे बाबल्या। हाँ पत्रिका ठेवलंस ना? हाँ हाँ बर ठेवू आता। हाँ ठेवते। चला बाबा, जावई बापू, बाबल्यानी स्वतःच्या हाताने लिहून पत्रिका गावच्या देवासमोर ठेवल्या, त्याका आमंत्रण पण केल्या। आता काय काळजी करूची नाही। हा एक बरं झालं मी नातेवाईकांची यादी तयार करून ठेवली, फोन करायला सुरुवात करतो। हा काय वेळ कमी आहे ना, मग पत्रिका जाण्या अगोदर फोन केले जास्ती बरे। हे बरा केला, नंतरचे ते रुसवे फुगवे आहेत ना ते नको, कळला? मी पण आता चिवड्या लाडूच्या तयारीत लागतोय। आजी मी सुद्धा तुम्हाला जमेल तशी मदत करते। हा. तुम्ही उपमा खाऊन घ्या। हा दे। अरे आलास तू, बरं झालं वेळेवर आलास। गरमागरम उपमा खाऊन घ्या। चहा घेणार का तू? हो हो चालेल। हो आणते हा. गो मी देते त्या का पत्रिका आणलीस का तू? हो बाबा, हे बघा. बघू मला बघू। अरे वा, फारच छान, फारच छान। बघू। सासूबाई दाखव। हो हो बघतोय मी। हे घे खायला बघ। अरे वा, दादा बेस्ट पत्रिका, मस्त लिहिलंय। छानच आहे रे। चला, माझ्या बर्फीच्या लग्नाच्या पत्रिका इल्या रे बाबा। गौरी चल ग, हा. उशीर होतोय। आई, बाबल्या भावाचा फोन आला होता का? हो, केव्हा हो. चलत बोलत होतीस तू? अगं ही पत्रिका आली बघ। आली काय सुंदर झाली आहे पत्रिका। आई खाऊन घेताय ना? नाही नाही नको अगं, आम्हाला ते गौरीच्या साड्या घ्यायच्या आहेत। अगं गौरी, आले आले, चल बेटा। हो गौरे, पत्रिका आली आहे लग्नाची बघ। बघ आवडली का बघ? मी काही इन्व्हेस्टमेंट्स केल्या होत्या ना, त्याचे सर्टिफिकेट्स आहेत। यातले पैसे काढून माझ्या लग्नासाठी जे लोन घेतलंय ना ते फेडा। बाबा हे पण मला हे पटत नाहीये, तुम्हाला किती करावं लागतंय माझ्यासाठी। अगं हे सगळं मी माझ्यासाठी करतोय, तू माझ्या डोळ्यासमोर राहावंस म्हणून चाललंय सगळं। बाबा